राज्यामध्ये महाशिव आघाडीच्या सत्तेच्या फॉर्म्युल्याकडे जसं सगळ्यांचं लक्ष लागलंय तसं नाशिकमध्ये सुद्धा मोठी राजकीय समीकरणं जुळताना दिसतायत। नाशिकची बातमी आहे, भाजप नेते मनसे कार्यालयामध्ये गेले आणि भाजप आणि मनसेच्या नेत्यांमध्ये आता बैठक होते। महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आता नाशिकमध्ये अगदी जवळ आली आहे आणि त्यासाठीच या सगळ्या राजकीय घडामोडी घडतात। नाशिकमध्ये भाजप आणि मनसे असे एक नवं समीकरण चर्चेमध्ये आहे। मनसे कार्यालयामध्ये भाजप आणि मनसेच्या नेत्यांमध्ये ही बैठक झालेली आहे। नाशिक महापालिका महापौर निवडणुकीमध्ये मनसेच्या पाठिंब्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केलेत। मनसेचे 5 नगरसेवक जे आहेत त्यांची भूमिका इथे महत्त्वाची आहे। भाजप विरुद्ध महाशिव आघाडी यामध्ये आता मनसे काय निर्णय घेतं ते पाहावं लागेल। भाजप स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, नेते शिवाजी गांगुर्डे हे मनसेच्या कार्यालयामध्ये गेलेले होते आणि भाजपचा पाठिंबा आपल्याला या निवडणुकीमध्ये मिळतो का हा त्यांचा प्रयत्न आहे। आणि याबद्दल आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी बोलूया। प्रशांत, मगाशीच आपण जेव्हा नाशिकची बातमी देत होतो तेव्हा तू म्हणालास की राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, आता नेमकं कोणतं समीकरण जुळतंय? खऱ्या अर्थी म्हणजे अगदी बोलली की कृती सगळे पक्ष करायला लागलेत। आपल्याला माहिती आहे की शिवसेना पक्ष या दोघांमध्ये आता बिलकुल एकमत नाहीये, एक वाक्यता नाहीये, युतीवरनं तिढा निर्माण झाला आणि याचमुळे मनसे आणि भाजप या दोघांचं नवीन राजकीय समीकरण जन्माला येत आहे का ही सुरुवात झालेली अशी नांदी मानली जाते। नाशिकमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीवरून भाजप नेत्यांनी मनसे नेत्यांबरोबरची बैठक केली, आणखी तीही मनसेच्या कार्यालयात जाऊन मनसेचे सगळे इथले प्रमुख नेते, भाजपचे सगळे प्रमुख नेते या दोघांची एकत्रित बैठक तीही मनसे कार्यालयात येत्या 22 तारखेला महापौर आणि उपमहापौर पद निवडणुकीमध्ये मनसेने पाठिंबा द्यावा याकरता म्हणून घेतलेली ही बैठक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या सगळ्यांबरोबर मनसेची भूमिका या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाची ठरू शकते आहे। मनसे सोबत भाजपची होणारी चर्चा म्हणजे ही राज्यातल्या नवीन राजकीय समीकरणाची नांदी आहे का अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित झालाय। पण राजकारणात खरंच काहीही बरोबर आहे प्रशांत, हे आता नाशिकच्या स्तरावर तरी हे राजकीय समीकरण जुळताना आपण बघतोय। आता मनसे नेमकी काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल।